फायनान्शियल फिटनेसमध्ये जे आपलं लर्निंग आहे ना, हे फक्त काही तुमच्या माझ्यासाठी नाही आहे. एक मोठी कॉर्पोरेट कंपनीसुद्धा याच्यावरती बुडू शकते किंवा तरू शकते. लाईव्ह एक्झाम्पल घेऊ. 2 एव्हिएशनमधल्या कंपन्या, एक जेट एअरवेज आणि स्पाइसजेट. दोघांचं ऑपरेशनल मॉडेल पूर्णपणे वेगळं. एक कंपनी हाय डेटवरती होती, दुसरी कंपनी त्यांनी डेटला कन्सिस्टंटली नेगोशिएट केलं. एक मॉडेल खूप कॉम्प्लेक्स होतं, एकनी कम्प्लिटली एकदम सिम्पल मॉडेल ठेवलं. अशा अनेक गोष्टी आहेत. आता जेव्हा क्रायसिसमध्ये आल्यानंतर आम्ही जसं फायनान्शियल फिटनेसमध्ये नेहमी सांगतो, कॅश फ्लो इज व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट रेव्हेन्यू. किती टर्नओव्हर आहे याच्यापेक्षा हातात किती पैसे राहतात हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा काय की कर्ज चांगलं पण वाईट पण. स्पाइसजेटने काय केलं, स्पाइसजेटने कर्ज नेहमी रिनेगोशिएट करत राहिले, त्याच्यावरती काम करत राहिले. परंतु जेट एअरवेजने तसं काय केलं नाही. त्यांचं मॉडेल नेहमी कॉम्प्लेक्स असतं, यांचं लीन आहे. याचा अर्थ असा की आपल्या जीवनामध्ये आपली लाईफस्टाईल ही एकदम सिम्पल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. असेच फायनान्शियल फिटनेसचे धडे शिकण्यासाठी आम्हाला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.